खोल केलेली आहे. काय झालं, चारी खोल केलेली आहे आणि अतिशय खोल की इथं पाणी मुरेल. वर चारी केलेली आहे, वरच्या चारीतलं मुरलेलं पाणी समजा ओव्हरफ्लो झालं तर खालच्या चारीत मुरेल. अशा पद्धतीने आम्ही चारीच्या खाली चारी पाणी मुरवत चाललोय डोंगरामध्ये की जेणेकरून खालच्या झाडांना, खाली करंज आहे, वड आहे, पिंपळ आहे, फणस लावलेले आहेत, कवट आहे, या झाडांना इथल्या मुरलेल्या पाण्याचा फायदा होईल. नाही झाला तर या टप्प्यात वड वगैरे आहेत मोठे, या झाडांना याचा फायदा होईल. यासाठी आम्ही हे चर खडक गेलोय आणि अतिशय छान काम आमच्या चौघांमध्ये झालेलं आहे आणि हे काम आज आम्ही पूर्ण केलं. आता निघालोय आम्ही. आता उद्या आम्ही हातोडी मिळाली तर वडाचे खड्डे आम्ही खणणं चालू ठेवणार आहे. आज आम्ही चौघजण होतो. कुदळे साहेब होते, आगवणे साहेब होते, तावरे साहेब होते आणि मी होतो. आम्ही चौघांनी मिळून एका सपाट जागेवरती आम्ही ठरवलं की चराच्या खाली चर खणायचा. म्हणून आम्ही चर खणायचं काम हाती घेतलं आणि व्यवस्थितरित्या 1-1.5 फूट खोल चर की ज्याच्यात 2-3 ड्रम पाणी, 500-600 लिटर पाणी मावेल अशा पद्धतीने आम्ही चर खोल केलेला आहे. या ठिकाणी पाणी मुरवण्याची व्यवस्था आम्ही केलेली आहे. या इथं पाणी मुरवण्याचा फायदा या टप्प्याला तर होईलच, पण खालच्या टप्प्याला सुद्धा होईल. खालच्या टप्प्यामध्ये आपली काही झाडं आहेत, ती करंज आहेत, पिंपळ आहे, वड आहे, कवट आहे, फणस आहे आणि खाली एकदम कडुलिंब आहे. इथं मुरलेलं पाणी खडकांमधनं खालच्या झाडांना सप्लाय होईल, प्लस इथं मुरलेल्या पाण्यापर्यंत इथली मुळं पोहोचू शकतील. इथं मोठा वड आहे, इथं चिंचेची 2-3 झाडं कडेला आहेत, उंबर आहे. या दृष्टीने आम्ही चराच्या खाली चर केलेला की ओव्हरफ्लो झाला तरी खालच्या चरामध्ये पाणी कुठतरी साठलं जाईल. अशा पद्धतीने आम्ही हे काम आज पूर्ण केलेलं आहे. ओके.